आताची नाशिकमधील सर्वात मोठी बातमी आहे। नाशिकमध्ये आता न्यायालयामध्ये खरात याला हजर करण्यात आले होतं। तिसऱ्यांदा पोलीस कोठडी सुनावल्यानंतर त्याला 3 दिवसाची शेवटची पोलीस कोठडी होती। ती पोलीस कोठडी संपल्यानंतर 15 दिवसाची न्यायप्रविष्ट पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयाने मॅजिस्ट्रेट कस्टडी मध्ये दाखल करण्यात आलेला आहे। तरी आज त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये पाठवण्यात आलेले आहे। गुन्ह्याचा अधिक तपास करून दररोज SITच्या वतीने 10 तास तपास करून तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या SITचा तपास करत होते। ह्या SITचा सर्व तपास करत असताना अनेक बाबी समोर आलेल्या आहे। त्यामध्ये जमिनीचे घोटाळे असतील, जमिनीचे प्रकरण असतील, तसेच त्याच्यावरती झालेले 11 गुन्हे, त्या 11 गुन्ह्यांमध्ये 8 लैंगिक शोषणाचे महिलांनी दाखल केलेले गुन्हे असतील, 3 इतर फसवणुकीचे गुन्हे असतील, असे सर्व गुन्हे दाखल झाल्यानंतर गेल्या 3 दिवसापूर्वी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा हजर झाला होता। तो त्याचा मोबाईलचा डाटा रिकव्हरीचा बाकी असल्याने त्याला पुन्हा न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती। परंतु त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा तो देखील सांगण्यात आला होता की औषध जे जलप्राशन हा खरात जो भक्तांना देत होता, हा बंधू खरात जो भक्तांना जलप्राशन करत होता, ज्या जलमध्ये काय मिक्स करत होता, काय टाकत होता, याचाही देखील तपास बाकी असल्याने न्यायालयात हा देखील युक्तिवाद झाला होता। आज काहीसा युक्तिवाद झाला नाही। न्यायालयाने थेट मॅजिस्ट्रेट कस्टडी देत त्याला तुरुंगात पाठवण्यात आलेला आहे। परंतु उद्या अशी संभावना व्यक्त करण्यात येत आहे की पुन्हा पोलीस त्याला उद्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्याची शक्यता आहे आणि पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे। तरी आपण पुढे काय होतं हे पाहणे तितकेच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु खरात हे प्रकरण आता नवीनच दररोज नवीन रंग घेत आहे, दररोज नवीन रंग बघावयास मिळत आहे। खरातच्या बायकोवर देखील शिर्डी येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये देखील काय होतं, ती सध्याच्या परिस्थितीमध्ये फरार आहे, नेमकं काय होतं हे पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे। खरात याच्या मुलाला रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले होते, परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। त्याला तात्पुरतं चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं अशी देखील माहिती मिळत आहे। झालं का काय झालंय नेमकं कोर्टामध्ये बातमी देता येत नाही। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आरोपी वर्ग केलाय, तपास सुरू आहे। आम्ही काही बोलू शकतो। काय मॅडम नेमकं झालं? मॅडम आपण तपास अधिकारी आहेत, सूर्यवंशी सर आहेत आपल्या सोबत, त्यांनी मांडलेले आहे काही पुरावे। MCR झालेला आहे याच्यामध्ये। कुठल्या गुन्ह्यामध्ये वर्ग केले सर? 75 ऑब्लिक 26 करोड। ठीक आहे, मध्ये आहे तो जेलमध्ये जाईल। MCR ची मागणी केली। सर किती दिवसात तपास पूर्ण झाला होता का सर? तपास पूर्ण झाला होता पहिल्या दिवसाचा तुम्ही MCR मागितला, तपास पूर्ण झाला होता? तपास सुरू आहे। सर MCR किती दिवसाचा आहे? आपण बघतोय सूर्यवंशी होते।